श्रोते हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधत आहोत. आमचे सन्मित्र माननीय श्री विश्वंभर नारायण काशीसाहेब यांच्याशी. काशीसाहेब, शहरी भागामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो, पाण्याची बचत करणं खूप आवश्यक आहे. कारण आपण जाणतो बचत करणे म्हणजे कमावणे आहे. मग ह्या दोन्ही भागामध्ये, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये, पाण्याच्या बचतीसाठी कोणकोणते प्रयत्न करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण उपलब्ध पाण्याचा साठा अद्याप लागणारं पाणी त्याचं नियोजन करताना लोकसंख्या वाढीप्रमाणे त्याला मागणीप्रमाणे पाणी देता येत नाही. आणि त्यासाठी वारंवार काय करावं लागतं, मंत्रालयात बैठका, मीटिंग, नियोजन करावं लागतं अधिकारी लेवलला. आणि एवढं करूनसुद्धा भूजल साठा, जमिनीचा साठा आपल्याला 12 महिने पुरत नाहीत शेतीसाठी वगैरे. आणि मग त्यासाठी थंडीत असू द्या, पावसाळ्यात पाणी कमी लागूनसुद्धा शेवटचे 2 महिने आपल्याला पावसाळा सुरू होण्यापर्यंत तो थोडं जाणवतो. मग ते टँकर, रेल्वे आणि पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी पुरवठाच बंद होतो. शेतीला भूगर्भातल्या उपसावर चालवावं लागतं त्यांना काही पिकांना जिवंत ठेवायचे असेल तर. आणि जवळजवळ शेतीसाठी मार्च एप्रिलपर्यंत शेवटचं आवर्तन कसं तरी आपल्या तलावातलं होतं. एप्रिल, मे किंवा 15 जून नंतर पाऊस लांबला तर आपले हाल चालू होतात सगळीकडं. आणि तो तुटवडा जाणवतो, पिके करपू लागतात, दुष्काळ पडतो, काही ठिकाणी जाणवतो पाण्याची खूप कमतरता होते. आणि मग ह्यासाठी पाणी वाचवणं महत्त्वाचं आहे. आणि मग ते पाणी वाचवणं म्हणजे आपल्याला पाणी मिळवल्यासारखंच होईल. आणि त्यासाठी बचत करण्याचे अनेक उपाय आहेत, पण ते आपल्याला सध्यापैकी बऱ्यापैकी करत नाही. तुटवडा जाणवतो हे आपल्याला निश्चित आहे, पण त्याचे बचत करण्याचे प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढं सांगतो. पण ग्रामीण असू दे, शहरी असू, तो भाग एकसारखाच लागू पडतो. प्रथम शेतीसाठी आपण अतिशय पाणी वापरतो. उपलब्ध पाण्याचं 70% जवळजवळ शेतीसाठी पाणी वापरतो. आणि जे 30 नदी, नाले, बंधारे, कालवे, शेततळी, विहिरी, बोअर याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी वापरतो. तिथं प्रथम म्हणजे आपण ही ठिबक सिंचनापर्यंत वगैरे वापरून 25% पाणी भागू शकतो. पण आपण तसं देत नाही आपण पाणी. त्यातलं 100% पाणी आपण काय करतो, ऊसाला, इतर पिकं आपल्याकडे जवळ 40 कारखाने घेऊन डुबुक पद्धतीने शेतकरी वापरतात. शेतकऱ्यांना दिवसा लाईट नाही, रात्री लाईट असते, पाणी सोडतो आणि मग ऊसाला लावून बसतो. आणि सकाळी भरले का बघून मग ती तिथं सुरुवात होते. हे आपलं पाणी वाया जातं. म्हणजे पाणी आपण पिकाला देतोय का जमिनीला देतोय का बंधारा भरून घेतो, नाही तेही त्या शेतकऱ्याला माहीत नाही. हे खूप शेतकऱ्याच्या अज्ञान आहे आता त्यात. म्हणजे ती काय आपण फळबागेलाच फक्त ठिबक वापरतो, पण इतर पिकांनाही 100% ठिबक वापरायला पाहिजे, हे त्यातला मूळ मुद्दा. आणि मग त्यामुळं जमिनीला किंवा जे पिकं आहेत फळबागा, ती सुद्धा ठिबकला सुद्धा पाणी आपल्याला जास्त जातं. सूक्ष्म सिंचन केलं, रूट जोडला, मुळालाच पाणी ते आतून एक मुळापासून मुळाची लेवल, मुळं कुठल्या लेवलला ते माहीत आहे, त्या लेवलला त्या पिकाला तिथंच पाणी सोडायचं. म्हणजे जमिनीला द्यायचा प्रश्न येत नाही, गवत उगवायचा प्रश्न, बाष्पीभवनाचा प्रश्न येत नाही. शेतकऱ्याचं म्हणजे चांगलं पाणी वाचू शकतं रूट झोडला दिलं. याची पाण्याला मोठ्या प्रमाणात बचत होईल. आणि मग ते बारमाही पाणी आपल्याला तलावाचं जे आपण मिळतो याचं उदाहरण मी बघितलं. माहूर एक गाव आहे भोर जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. तिथं गावाला एकच तलाव आहे पाण्याचा, मिडियम टँक आहे. पण ते गाव त्या सगळ्याचं उचल पाण्याने आणि ठिबक करून आणि पिकाची रचना सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे केली आहे. आणि वर्षभर वापरून पुन्हा दुष्काळाच्या पुढं पाणी 2 महिने त्यांनी जून जुलैपर्यंत पाणी, जुलैला पाऊस सुरू होईल ॲट दी मोस्ट. असं करून म्हणजे पाण्याचं शिल्की अंदाजपत्रक त्या गावाने केले. ते बघितल्यावर असं वाटतं की ते असं प्रत्येक गावाने किंवा प्रत्येक शहराने ते पाणी आपल्याला पुढं किती लागणार आहे त्याचं स्टोरेज ठेवूनच वापरायला पाहिजे. ते एक पाण्याची बचत करण्यावर. कमी लागणारे, कमी पाण्याची पिकं घ्यायची. म्हणजे त्यानंतर आपल्या धरणावर म्हणजे आपल्याला पाणी लागतं आहे त्या कमी पाण्याची पिकं आपल्याला घेता येतात की त्याचं बाष्पीभवनही कमी होईल. आणि इवन जे आपले तलाव आहेत, जे धरणं आहेत मोठी मोठी, आणि त्याच्याकडेही आपण जर 20 फुटापर्यंत सोलर जरी त्याच्यावर बसवले, वीज जी मिळेल आणि पाण्याचे इव्हॅपोरेशन कमी होईल. ते पण 10-20% पाणी आपल्याला वाचेल. असंही ते पाणी वाचवता येईल. शेतीला कमी पाण्याची पिकं घेतली, कमी पाण्याची पिकं म्हणजे बाजरी, नाचणी, राळे, वरी, कुटकी, हिरवी कांगणी, कांदरा, राजगिरा अशी शहरी पूर्वी भरडधान्यच होती. आता आपण गहू आणि तांदूळ पिकामध्ये, आहारामध्ये जास्त आहे. आता 1 किलो गहू करायला 1000 लिटर पाणी लागते. आणि 1 किलो तांदूळ व्हायला 8000 ते 9000 लिटर पाणी लागतं. काय म्हणता? हो. आणि मग हे मी जे भरडधान्य त्याला 200 लिटर पाणी लागतं.
मग तुम्ही कुठलं धान्य वापरलं पाहिजे. आणि ज्याचं ते आरोग्याला उपयोगी भरड धान्य आहे, गव्हापेक्षा तांदळापेक्षा, म्हणजे भरड धान्याचा वापर वाढवा. हे जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून आपण वापरलं या वर्षभर जगामध्ये, जागतिक भरड धान्य. तर भरड धान्याचा वापर पिकाचा वाढवायचा, वाढ करायची आपण. आणि मग हे ते तर एक पाणी आपल्याला वाचवलं. हजारो वर्षापूर्वी कौटिल्य आणि अर्थशास्त्र एक ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये त्याने शेती आणि इतर काळात पाण्याचे नियम केले पूर्वीसुद्धा. आता ते नियम नाहीत. आता जरी नियम आहेत, आता भरपूर नियम आहेत, पण कुठलेही त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, राजकीय हस्तक्षेप होतो आणि त्यामुळे आपल्याकडे त्याचं पालन होत नाही. अजून एक आपल्याला इंटरनेट ऑटोमायझेशन जर केलं वापर पाण्याचा शेतीला, की त्या पिकाला गरज आहे, सेन्सर लावायची आणि पिकाला गरज आहे तेवढंच त्यावेळी ते ऑटोमायझेशन पाणी चालेल आणि तेवढं ड्रिप तिथं पाणी घेऊन जाईल, अतिशय पाण्याची बचत होईल त्यामध्ये. त्याला इंटरनेट एक पोर्टल आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स त्याला म्हणतात. जलसेवा पोर्टल काढायचे, GPS द्वारे जलपातळी निरीक्षण, त्या लाभक्षेत्राचे नकाशे, दूरतंत्राचा वापर, यामुळे भूल व्यवस्थापन आणि जनजागृती, कमी श्रम आणि कुशल मनुष्यबळाची वेळेची बचत होईल. पारंपरिक जलव्यवस्थापन नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन सकल जनाची समृद्धी साधायला उपयोग होईल, असं ते पाणी बचतीचं दृश्यास्त्र. आणि जनतेनं जे शिल्लक पाणी आहे तो भूगर्भ पुनर्भरण करून तो भूजलसाठा उंची वाढवायला, लेवल वापरायला त्याला वापर होईल त्याचा. आणि आता जे आपण पाईपलाईन वगैरे होते, बऱ्याचपैकी लिकेज असतं शेतकऱ्यांच्याकडे, सगळीकडे गव्हर्नमेंटकडे, आणि जे लिकेजेस आहेत ती सुद्धा पूर्णपणे बंद वापर केला तर पाण्याची बचत होईल आणि ते पाणी आपल्याला परत रियूजला जिथे शॉर्टेज आहे तिथे वापरता येईल. म्हणजे पाणी बचत करणं हे आपल्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. सर्वांनी म्हणून स्वीकारलं आणि त्या आनंदाने स्वीकारलं तर नक्कीच त्याचा सर्वांनाच फायदा होईल. थेंब वाया जाऊ देतं कामं. म्हणजे मी असेही शेतकरी बघितलेत की जे पाण्याचं थेंब बेसिनचा जातो ते थेट झाडाच्या मुळाशी जातो. असं पण काही शेतकऱ्यांनी केले, वाया घालवते, पण तसे शेतकरी कमी येतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना, ज्या नागरिकांना पाण्याचं महत्त्व कळलं आहे त्यांच्या माध्यमातून बचत होते आहे, परंतु आपण सर्वांनी मिळून हा एक जो वसा आहे तो अंगीकारला पाहिजे.